आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील सुळे येथील रहिवासी गुरे चारण्यासाठी पिंपळा ग्रामपंचायत परिसरातील बोरपाडा या ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध इस्माता मेन लाईनच्या 20 तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। त्याबाबत सविस्तर असे की सावळीराम तानाजी वाघ राहणार सुळे हे सकाळी आपल्या शेळ्या चारण्यासाठी पिंपळा ग्रामपंचायत हद्दीतील बोरपाडा परिसरात गेले असता दुपारच्या सुमारास एका ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर उठल्यावर अचानक त्या ठिकाणाहून मेन लाईनच्या 20 तारांना त्यांचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच सुळे व सावरपाडा दोन्ही गावचे पोलीस पाटील पांडुरंग गांगुर्डे व माधव चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती अबोना पोलिसांना व महावितरण विभागाच्या देसराणी उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। घटनेची माहिती मिळताच अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या टीमने घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी अबोना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। तसेच महावितरणच्या लाईनमन यांनी देखील अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेने बोरपाडा पिंपळा व सुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया देत सांगितले की या परिसरात लोंबकळलेल्या तारा बहुतांशी ठिकाणी असून MSCBने तात्काळ उपाययोजना कराव्यात जेणेकरून अजून यापुढे जीवितहानी होणार नाही। तसेच विजेचा शॉक लागून मयत झालेल्या सावळीराम तानाजी वाघ यांच्या कुटुंबियांना MSCBने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम गांडवी, सूरज जगताप, पुनत कोरे, कळवण। नाव काय? माझे नाव चंद्रकांत सोमनाथ गवळी, मी माजी सरपंच सुळे। आज इथं आमच्याच गावातली एक घटना घडली की बकरं चारण्यासाठी इथं आल्यानंतर ही मेन लाईट DPवरती आलेली आहे आणि DPवरती आल्यामुळं त्याची उंची फार एकदम कमी आहे आणि तो खाली बसला होता। बसल्यानंतर तो उठायला गेला आणि तसंच त्याच्या डोक्याला ती तार लागली। तार लागल्यामुळे त्याला शॉक बसला। शॉक बसल्यामुळे तो खाली पडला। खाली पडल्यामुळे दगडाचा मार भेटला त्याला आणि तो जागेत एक्सपायर झाला। MSCBवाल्याचं एकदम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी आज दिसत आहे आणि या ठिकाणी MSCBवाल्याने त्वरित येऊन पाहणी करून आणि ह्या घटना परत घडू नये म्हणून त्यांनी इथं काहीतरी बंदोबस्त करावा, कारण की ह्या घटना परत घडू शकतात। एकदम खाली माणसाला लागेल डोक्याला एवढी तार खाली गेलेली आहे। तरीही हा माझ्या गावातला रहिवासी असून सावळीराम तानाजी वाघ एकदम अतिशय गरीब कुटुंबातला आहे आणि माझी एवढी विनंती आहे की त्याला आपल्या MSCB मार्फत थोडीफार आर्थिक मदत मिळावी, या कारणास्तव की त्याच्या कुटुंबाला थोडीशी मदत मिळेल आणि व्यवस्थित त्यांचं विल्हेवाट होईल याची दक्षता MSCBवाल्यांनी घ्यावी एवढी माझी विनंती आहे। सीताराम बोरशे। माझा विषय असाच आहे, या तार खाली येले तर त्वरित आता एक तर घटना झाली पण त्वरित तुम्ही पोल टाकून तार वर करल्या पाहिजे आवडा विषय परत ते घटना व्हायला नको पाहिजे हेच आमची मागणी। त्याला आम्ही काय सांगतो उगाच बस बुवा ना, मग त्यांचं काय त्या तारा काय पाहिलं नाही त्यांनी पेटकेवर चढलं गेला असं ना, म्हणून त्याला अंदाज काय कळला नाही त्याला, मग लगेच डोकाला लागला तो ते पडांना म्हणून मग आम्ही उकरायला मेन लाईनला फाट ना म्हणून आम्ही रंगाचा खाली पडेल होता। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।